हॅलो गुड मॉर्निंग. तर हा आहे व्लॉग माझा 99वा, म्हणजेच यानंतरचा व्लॉग, माझा शेवटचा व्लॉग असेल, म्हणजे मिनी व्लॉग असेल. तर मला असं वाटलं की आत्ता आपले व्लॉग संपत आले, तर एका चांगल्या कामाने आणि एका चांगल्या व्लॉगने आपल्या या मिनी व्लॉगचा एंड करावा. वारी म्हणजे नुसतं चालणं नाही आहे, विठ्ठलाच्या भेटीचा एक सोहळा आहे हा. आणि तो मी खरं तर ना तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत, पण मला जितकं जमतं आहे तितकं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. लाखोंनी वारकरी या वारीमध्ये सहभागी होत असतात. काही काही जणांच्या तर पायात चपलासुद्धा नसतात, डोक्यावर प्रचंड ऊन असतं, किंवा आत्ताच्या महिन्यात म्हणाल तर कधी कधी पाऊससुद्धा असतो, पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीच थकवा जाणवत नाही. वारी म्हणजे फक्त एक भक्तीचा झरा आहे. इथे कोणीच मोठा नाही, लहान नाही, सगळे माऊली आहेत. त्या दिंड्यांमधून येणारे अभंग, त्या टाळ मृदुंगाच्या गजरात काहीतरी वेगळंच ऐकू येतं. मनातलं समाधान. तिथल्या बऱ्याचशा लोकांबरोबर बोलताना मला कळलं की कितीतरी लोक आपली सगळी दुःख, संकट, आपली मुलं बाळं सगळं मागे ठेवून फक्त पांडुरंगासाठी या वारीमध्ये सहभागी होत असतात. कितीतरी आया आपल्या लहान लेकराला घरी ठेवून येतात आणि त्यांचं म्हणणं एकच आहे की जेव्हा आम्ही वारीत सहभागी होतो तेव्हा आम्हाला आमचं लेकरू, आमचं शेत, आमचं घरदार आम्हाला काही आठवत नाही, फक्त आम्हाला आमच्या पांडुरंगाची ओढ लागलेली असते. आणि हे ऐकून इतकं मन भरून येतं ना. वारी संपते पण भक्ती मात्र उरात घर करून राहते. वारीचा अनुभव दरवेळी वेगळा असला तरी पुन्हा येतो, पुन्हा चालतो, कारण तो अजूनही पंढरपूरच्या वाटेवर उभा आहे. विठ्ठल.